बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमा धमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्ता नमस्कार, मी नर्मदाई महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। नर्मदाई महिला औद्योगिक संस्थेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजिका ज्या व्यवसाय करतात त्या व्यवसायाचं इथे प्रदर्शन आणि खरेदी महोत्सव आपण आयोजित केला आहे। यामध्ये गणपतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू किंवा जे काही महिला आपल्या उद्योग करतात व्यवसाय करतात त्यांचं प्रेझेंटेशन होणं आणि त्याहीशिवाय आपण विविध ठिकाणी जात असताना महिलांना उद्योजक बनावं यासाठी जे काही मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाअंतर्गत जे काही मशिनरी लागतात त्या मशिनरींचे आपल्या इथे स्टॉल उपलब्ध आहेत आणि त्या मशिनरी प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि आपण त्याच्या माध्यमातून उद्योजक बनावं या हेतूने आम्ही मी आत्मनिर्भर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि येते 3 दिवस म्हणजे 30-31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे। तरी माझी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन या उद्योजक महिलांचा माल खरेदी करून त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये प्रोत्साहन द्यावं। धन्यवाद। नमस्कार। हा आपला 1 नंबरचा स्टॉल आहे इथे मी आत्मनिर्भर मध्ये ज्योत्स्नाताई कुलकर्णी यांचा हा स्टॉल आहे। हा गेली 3 वर्ष साड्या आणि ओढण्या हा स्पेशल असा व्यवसाय करतात। त्यांची स्पेशलिटी आता त्याच सांगतील तुम्हाला। गेली 3 वर्ष ह्या इथे पण त्या स्टॉल लावतात आणि त्यांना इथेही चांगला रिस्पॉन्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपण ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये। नमस्कार, मी ज्योत्स्ना उमेश कुलकर्णी कृष्णा ओढण्यांचे व साड्यांचे माहेरघर असा माझा छोटासा व्यवसाय आहे। माझ्याकडे विविध प्रकारच्या म्हणजे अगदी हातमागापासून खादी, कॉटन, सिल्क, बनारसी, काथा स्टिच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात, तशाच ओढण्याही असतात। मी आत्मनिर्भर यात माझं प्लॅटफॉर्म मला खूप सुंदर मिळालं। त्यातून माझ्याकडे सावंतवाडी, ओरस, कुडाळ, मालवण अशा विविध सगळ्या ठिकाणच्या बायका मला अप्रोच झालं आणि त्यांच्या माध्यमातून माझा सगळा व्यवसाय खूप छान चालू आहे। त्यामुळे मी आत्मनिर्भरचे खूप खूप आभारी आहे। त्यांनी असंच पुढे हे आपला प्रदर्शन चालू ठेवावं अशी मी आशा बाळगते। धन्यवाद। थँक्यू। मी सानिया मुलगावकर, माझं कलेक्शनचं नाव नीता आर्ट ज्वेलरी म्हणून आहे। इंस्टाग्रामवरती पण हा इंस्टाग्राम हँडल दिला आहे ज्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे। हे असं गणपतीचे पण दागिने आहेत, त्याच्यानंतर हे उंदीर आहे तसे, त्यानंतर हे असं मायक्रोमध्ये नेकलेस आहे, बांगड्यांमध्ये हे ठुशीमध्ये पण कलेक्शन आहे, त्याच्यानंतर हे असे बँगल्स ग्रीनमध्ये पण कलेक्शन आहे, हे पण डिझाईन्स आहेत असे। नंतर ही मायक्रोची पण आहे 4मध्ये आणि मायक्रोची। नमस्कार, माझं नाव प्रियांका सुकाळे। मी ह्यावर्षी नर्मदाई या संस्थेतर्फे मी ह्यावर्षी स्टॉल लावला आहे। हा स्टॉल माझा फर्स्ट स्टॉल आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे माझ्याकडे बॅग आहे। ह्या अशा वेगवेगळ्या माझ्याकडे पॅटर्न आहेत आणि त्याशिवाय मी कलाबाई प्रिया या नावाने मी क्लासेस घेते कुडाळात। तिथे नक्की भेट द्या। नर्मदाईंचे मी आभार मानते। नमस्कार, मी रोहित कडू। आपले 2 ब्रँड आहेत इथे, प्रीतिमून आणि वस्त्रकलामध्ये। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट आणलेली आहेत, ते पाहू शकता तुम्ही यामध्ये। हे बघा, हे बघ कम टू कोकण आहे आणि वस्त्र आमची भाषा तुमची या अँगलने आम्ही नवीन प्रकारे टी-शर्ट चालू केले आहेत। त्यामध्ये आपले 2 ब्रँड आहेत, वस्त्रकला आणि प्रीतिमून। त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट पाहायला मिळते, वेगवेगळे वाक्य आहेत त्यामध्ये। नर्मदाई संस्थेने आम्हाला ही संधी दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद। नमस्कार, मी सिद्धी कुडाळकर। लावण्य ह्या नावाने मी गेले 2 वर्ष कॉस्मॅटिक आणि हेअर ॲसेसरीज सेल करते। नर्मदा आई संस्था सौ तेरसे मॅडम यांनी आम्हाला आमच्यासारख्या लहान उद्योजकांना जे घरातून सेल करतात त्यांना एक संधी दिली, एक प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल त्यांचे आभार। गेले 3 वर्ष मी ऑनलाईन सेलिंग करते आणि ज्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे। जर तुम्हाला एखादी हेअर ॲसेसरीज किंवा कॉस्मॅटिक हवं असेल तर तुम्ही माझ्या लावण्य गोल्ड ट्रेंड या पेजला फॉलो करू शकता। धन्यवाद।
नमस्कार, मी धनश्री वांगणकर. इथे कुडाळमध्ये संध्या तेरसे ताईने जे नर्मदा आई संस्थेतर्फे प्रदर्शन लावलेलं आहे, एक्झिबिशन, विक्री आणि प्रदर्शन असं, त्याच्यात आम्ही भाग घेतला आहे. आमचा हा एक युनिक प्रॉडक्ट आहे कादी चटई. त्याला खाली चटई आहे, मध्ये फोम आणि वर बेडशीट असं एकत्र स्टिच केलेलं आहे. ते उघडून तुम्ही गादीसारखं वापरू शकता किंवा वन डे पिकनिकसाठी कुठे घेऊन जाऊ शकता. गिफ्टसाठी तुम्हाला ते अत्यंत उपयुक्त आहे. आणि ह्याचं असं USP अशी एक आहे की हे अत्यंत कमी जागेत मावतं आणि वजनाला अत्यंत हलकं आहे. तुम्ही वन डे पिकनिकला कुठेही घेऊन जाऊ शकता, गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता आणि घरात तुमच्या कुठेही ते इझी राहू शकतं. नर्मदाई संस्थेने आम्हाला हा एक विक्रीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल संध्याताई तेरसे आणि नर्मदाई संस्थेचे फार फार आभार. वेलकम टू अस्मी क्रिएशन. आमच्या इथे सुंदर अशा सगळ्या पैठणी हँड पर्सेस आहेत आणि ह्याच्यावरती डिस्काउंट सुद्धा आहे. वेगवेगळे पैठणी बॅग्स आहेत. या स्टाईलमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर ह्या अशा पर्सेस पण आहेत छान. हे सगळं डिझाईन करून बनवून घेतलेलं आहे पैठणी आणि टसर सिल्कमध्ये. लग्न कार्यात गिफ्ट वगैरे करायला छान आहे वापरायला. त्याच्यानंतर आम्ही एक अशी डिझाईन करून घेतलेली खणाची छत्री, म्हणजे खणाचं फॅब्रिकमध्ये, लुक्स व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत. हे आम्ही डिझाईन करून घेतलेले आहेत अशा टाईपमध्ये आहे. गणपतीसाठी सुंदर असे हँडमेड फेटे आमच्या काही महिलांनी बनवलेले आहेत छोट्या मोठ्या आकारामध्ये. आणि गणपतीसाठी बॅकड्रॉप, म्हणजे गणपतीच्या पाठीमागे लावण्यासाठी हे असे सुंदर, हे सगळं शिलाई मशीनचं काम आहे पूर्ण. आणि हे स्क्रीन प्रिंट करून घेतलं आहे मंत्र, ह्याच्यावर वक्रतुंड महाकाय. आणि हे असे चौरंग कवर्स आहे, म्हणजे पाटावरती किंवा चौरंगावरती हे ठेवून त्याच्यावरती गणपती. आणि अशा टाईपचे हे सगळे तोरणं सुद्धा आहेत. ही सुंदर आता एक गणपतीच्या आरतीसाठी म्हणून हा एक नवीन प्रकार आहे. सुख करता दुःख हरता. तर हे एक छोटं गिफ्ट द्यायला म्हणून छान आहे. थँक्यू. नर्मदा आई औद्योगिक संस्था यांनी आम्हाला ही संधी दिली या एक्झिबिशनमध्ये, त्यासाठी संध्या तेरसे ताई यांचे मनापासून खूप खूप आभार. आपल्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी कलाकार दडलेला असतो. कोणाला वाचनाची आवड असते, कोणाला चित्रकलेची, कोणाला नृत्याची. तर आम्हाला संगीताची आवड आहे. गायन हा आमचा एक छंद आहे आणि त्या छंदातूनच आम्ही एक असा कराओके क्लब सुरू केला आहे कुडाळमध्ये, जिथे तुम्ही येऊन प्रोफेशनल साऊंड सिस्टमवरती गाणी म्हणू शकता. तर आपल्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून स्वतःसाठी आपण एक गाणं म्हणण्याचा आमचा हा एक उपक्रम आहे. स्वरप्रीतीचे हा कराओके आमचा कराओके ग्रुप आहे. त्या ग्रुप अंतर्गत आम्ही वाढदिवस, मुंज, लग्न किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जे काही आनंदाचे क्षण असतील ते साजरे करताना तुम्ही आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं तर तुमचा आनंद द्विगुणित करून त्याला म्हणजे त्याला आनंदाची किनार लागेल आमच्याकडून, आमच्या कराओके स्टुडिओकडून. धन्यवाद. नमस्कार, मी कांचन दीपेश पाटील, नर्मदाई महिला औद्योगिक संस्था मर्यादित. मी आत्मनिर्भर. हे गणेशोत्सवानिमित्त जे प्रदर्शन भरले हे महालक्ष्मी हॉलमध्ये आहे. दिनांक 30, 31 आणि 1 या दिवशी हे 3 दिवस हे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये माझा अगरबत्तीचा स्टॉल, म्हणजे आराधना सुगंधालय या नावाने मी अगरबत्तीचा स्टॉल इथे लावलेला आहे. माझ्याकडे या परफ्युमिंग अगरबत्ती, त्यानंतर धूप स्टिक, धूप हे धूप कंटेनरमध्ये, त्यानंतर अष्टगंध पावडर, कापूर टॅबलेट आणि भीमसेनी कापूर याची विक्री मी करत आहे. तुम्ही या स्टॉलला अवश्य भेट द्या. हा 3 दिवसाचा हा जो स्टॉलचं जे काय उभारणी केलेली आहे, आजचा हा 2रा दिवस. उद्या पण तुम्ही इथे येऊन भरपूर खरेदी करू शकता. नर्मदा आईचे संध्या तेरसे या मॅडमनी मला इथे स्टॉल लावायची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. माझा स्टॉल आज गुरुस्थान मोटर्स म्हणून आपलं फॅन्सची सगळी डिस्ट्रीब्युटरशिप आहे. हे आपण MIDC मध्ये डिस्ट्रीब्युटर्स आहोत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासाठी.
अल्मोनार्ड म्हणजे जी वर्षानुवर्षाची आपली जुनी कंपनी आहे, इंडस्ट्रीयल फॅनसाठी फेमस आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीयल आणि डोमेस्टिक दोन्ही फॅन्स आहेत. ह्यामध्ये आपण लग्न कार्यालयाचे जे वापरले जातात वॉल फॅन्स, पेडेस्टल फॅन्स किंवा एक्झॉस्ट फॅन्स इंडस्ट्रीयल ते आपण विकतो. हे सगळे होलसेल दरामध्ये आपण विकतो, म्हणजे सिंगल पीस असला तरी किंवा मल्टिपल पीसेस असले तरी, म्हणजे बॉक्समध्ये असले 4 पीस 9 पीस ते पण आपण करतो. हा आमचा गुरुस्थान मसाल्याचा स्टॉल आहे. गुरुस्थान मसाले आम्ही कुडा MIDC मध्येच करतो. हे सगळे घरगुती मसाले आहेत आणि आम्हाला यावर्षी आमचं 3रं वर्ष आहे नर्मदाई औद्योगिक संस्थेमध्ये. मी आत्मनिर्भर या एक्झिबिशनसाठी खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळतो दरवेळी. महालक्ष्मी हॉलमध्ये आम्ही दरवर्षी असतो आणि लोकांमध्ये खूप नाव होतं आणि कळतं लोकांना की आपण इकडे आलेलो आहोत, तर काय काय प्रोडक्ट्स आहेत, कसे आहेत, आणि लोक आवर्जून फोन करतात आम्हाला आणि घरापर्यंत देखील काही काही लोक आलेले. इतका प्रतिसाद चांगला आहे. आयोजक सगळे खूप सुंदर आहेत आणि फार आम्हाला मदत करतात. आमचे प्रोडक्ट्स मसाल्याचे म्हणजे घरगुती आपली राजापुरी हळद आहे, मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, असे 5 प्रकारचे मसाले आहेत. घरगुती आगळ आहे, कुळीत पिठी, खोबरेल तेल आणि कोकम हे सगळे पदार्थ आहेत. की प्रमोद मार्दळकर. मी आत्मनिर्भर नर्मदाई महिला गृहोद्योगमध्ये इथे स्टॉल लावलेला आहे. आजचा हा 2रा दिवस आहे. तर माझा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचं सेंटेड अगरबत्ती बनवते आणि हे स्टॉल लावणं शक्य झालं सौ तेरसे मॅडमांमुळे, कारण त्यांच्यामुळे माझा जो प्रॉब्लेम होता लाईटचा तो त्यांनी एका दिवसात सॉल्व्ह करून माझं हे आजचं स्टॉल लावायला मदत झाली त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे मी ते लावू शकते आणि मला इथे स्टॉल लावायला दिल्याबद्दल, ह्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. नमस्कार, माझं नाव योगेश पुरोहित. आम्ही श्री स्वामी समर्थ होम फूड्स नावाने आम्ही सगळे फूड प्रोडक्ट्स तयार करतो. आमची स्पेशालिटी गुळ करंजी, साखर करंजी, पुरणपोळी, उकडीचे मोदक हे सगळं आम्ही क्वांटिटीमध्ये देतो. तसेच छोट्या मोठ्या समारंभाच्या ऑर्डर्स स्वीकारतो. तसेच नर्मदा आईने आम्हाला ही जी संधी दिली त्या संधीच्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत. संध्याताईंचे पण आम्ही खूप आभारी आहोत. थँक्यू नर्मदा आई. नमस्कार, मी शैलजा किरण बरोडेकर. मी आत्मनिर्भर हे नर्मदाई उद्योग संस्थेच्या 4 वर्ष झालेले हे प्रोग्राम चालू आहेत प्रदर्शनाचे. त्यामध्ये 4 वर्ष झालं मी प्रदर्शनामध्ये सहभागी होते आणि ह्या प्रदर्शनामधून भरपूर असा लोकांचाच परिचय झालेला आहे. आणखीन आमचा मुख्य माल आहे आमचा कॉयरपासून बनवलेल्या ह्या सगळ्या वस्तू आहेत. म्हणजे पायपुसणे आहेत, कुंड्या आहेत, हे हँडीक्राफ्ट्स आहेत, ह्याच्यापासून कात्यापासून बनवलेली फुलं पण आहेत, करवंटीचे पण हे आहे, किचन वगैरे आहेत बनवलेल्या. आणि या वस्तू सगळ्या आमच्या सिंधू कॉयर इंडस्ट्री म्हणून कुडाळ MIDC मध्ये आमची इंडस्ट्री आहे, इथं म्हणून बनवतो. नर्मदाई संस्थेतर्फे संध्या तेरसे मॅडम यांनी आम्हाला इथे सहभागी करून घेतलं प्रदर्शनामध्ये. त्याबद्दल मी तेरसे मॅडमचं खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्यामुळं आमचा खूप चांगला सेल पण होतो इथे. आणखीन खूपशा लोकांच्या नवीन कॉन्टॅक्ट झालेले आहेत जे आम्हाला पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडतील. थँक्यू. नमस्कार, माझं नाव केतन श्रीनिवास बिटलिंगो आहे. माझं ऑर्गनायझेशनचं नाव श्री बालाजी कॉयर प्रोडक्ट्स आहे. मी आत्मनिर्भर हा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे नर्मदा आई महिला सहकारी संस्था आहे. तर त्या महिला त्यांचा उद्देश आहे की महिलांचा काहीतरी उत्पादन वाढला पाहिजे, त्यांचा काहीतरी प्रमोशन झाला पाहिजे. तर हे आमचे प्रोडक्ट आहेत. काथ्यापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आहे ही काथ्यापासून बनवलेले सगळे महिलांनी बनवलेले आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतो, त्यांना रॉ मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करून त्यांच्याकडनं असे प्रोडक्ट्स बनवून घेतो आणि आम्ही त्यांच्यासाठी सेल्स करून देतो. हे इतर पायपुसणे पण आहेत, हे ती लोक घरी बसल्या बसल्या बनवतात आणि त्यांच्याकडनं आम्ही हे घेऊन त्यांच्यासाठी सेल करून देतो. सेल करणे हेच सगळ्यात मोठा प्रश्न पडतो महिलांसाठी. ते महिलांसाठी ते प्रश्न त्याचा उत्तर आम्ही देतो की तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही सेल करून देतो तुमच्यासाठी. ही श्री बालाजी कॉयर प्रोडक्ट्सचा पण उद्देश आहे. जसा नर्मदा आईचा उद्देश आहे हे आमचा पण सेम आहे.
आम्ही पण त्यालाच प्रमोट करतो की वुमन एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे, महिलांचा जनजागृत झालं पाहिजे आणि त्यांना माहीत पडायला पाहिजे की ते काय काय प्रोडक्ट्स बनवू शकतात, काय काय प्रोडक्ट्स मार्केटला विकू शकतात आणि काय काय ते एक आर्थिक इंडिपेंडन्सी त्यांना भेटू शकते. जसं मी आता सांगत होतो, आता मॅडमांनी आम्हाला एवढे मोठं एक प्लॅटफॉर्म दिलेलं आहे नर्मदा आई संस्थेतर्फेने. संध्या तेरसे मॅडम त्यांचे अध्यक्ष आहात, त्यांनी दिलेलं आहे संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आणि चांगलं असंच प्रमोशन करावं महिलांसाठी, जे महिला उद्योजक आहेत त्यांच्यासाठी असेच काय 4-5 कार्यक्रम ऑर्गनाईज करा, अजून त्यांना प्रमोशन द्या, हे त्यांच्याशी विनंती कर. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहल दळवी. नर्मदा आई महिला औद्योगिक सहकारी संस्था आयोजित एक्झिबिशनमध्ये माझा हा सह्याद्री कोकण मार्ट सह्याद्री ऑर्गॅनिक्स हा स्टॉल आहे. या स्टॉलमध्ये तुम्हाला मालवणी भाजका मसाला, शेंगदाणा चटणी, लसूण खोबरा चटणी, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, मच्छी कढी मसाला, शाही गरम मसाला, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, सुगंधित शुभ्र मोदक पीठ, सांडगी मिरची, फणस गरे असे सगळे मालवणी वडे पीठ, हे सगळे कोकणी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील. आमचं कोकण सह्याद्री कोकण मार्ट हे उत्कर्षनगर कुडाळ वेंगुर्ला रोड येथे आउटलेट आहे, तिथेही तुम्ही खरेदी करू शकता. समृद्ध कोकणातील दर्जेदार उत्पादनांसाठी एकदा अवश्य भेट द्या सह्याद्री कोकण मार्टला आणि एकदा नक्की या एक्झिबिशनला भेट द्या कारण की इथे खूप प्रकारचे स्टॉल आहेत. तुम्ही प्रत्येकाला भेट देऊन इथे तुम्हाला चांगली खरेदी करता येऊ शकते. नर्मदा आई औद्योगिक सहकारी संस्थेची मी आभारी आहे. नमस्कार, आमचा बरेण्यम हा स्वतःचा ब्रँड आहे आणि सगळे प्रोडक्ट आमचे ऑर्गॅनिक आहेत. पंचगव्य अगरबत्ती आहे, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे फ्रेग्रन्स आहेत, लव्हेंडर, रोज, मोगरा, चंदन. तसंच आमच्याकडे हँडमेड सोप पण आहेत, लव्हेंडर, त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे फ्रेग्रन्स आहेत. लव्हेंडर, सेफ्रॉन, चंदन हा स्किनसाठी चांगला आहे. नीम, हा रोज आहे, हा ऊड आहे आणि हा भीमसेनी कापूरचा आमच्याकडे हँडमेड सोप आहे. तसंच स्किनसाठी अजून एक चांगला पपया सोप आहे, नीम आहे त्याच्यामध्ये. नर्मदा आई संस्थेचे मी आधी सर्वप्रथम आभार मानते, त्यांनी मला इथे स्टॉल लावण्याची संधी दिली. संध्याताई नेहमी आमच्या पाठीशी असतात म्हणून आज हे सर्व आम्ही करू शकतो, त्याबद्दल मी संस्थेचे खूप आभार मानते. तसेच संध्याताई, दीप्तीताई त्यांचेही मी आभार मानते की मला इथे माझे नवीन प्रोडक्ट इथे वेगळे मांडण्याची संधी. नमस्कार, माझं नाव सुजाता राजन कदम. आमच्या समूहाचं नाव आहे प्रगती महिला उत्पादक समूह, प्रभाग मानगाव, नवदिशा प्रभाग संघातून. नवदिशा प्रभाग संघ आहे आमचा, त्यापासून आम्ही बांबू व्यवसाय आहे आमचा. पारंपरिक वस्तू आम्ही बनवतो, उदाहरणार्थ सुपल्या, सूप, रवळी, टोपली असे, परत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची पडली पण बनवतो. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर पण आम्ही घेऊ शकतो तसेच इथे आम्हाला मी आत्मनिर्भर म्हणजे तसेच हे नर्मदा आई यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, इथे आम्हाला हे स्टॉल मांडण्याचा संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वीणा विजय कुमार रामचंद्र सावंत, मुक्काम पोस्ट पिंगोळी. मी कापसाची वस्त्र बनवते. आज नर्मदा आई संस्थेच्या वतीने आत्मनिर्भर या संस्थेने आज इथे मला हे प्रदर्शन लावायची संधी दिली. मी बाजारात वस्त्र बघायची आणि त्याप्रमाणे मी निरखून बघायची. माझ्या डोक्यात पण एक कला होती, काहीतरी मला यायला पाहिजे म्हणून मी ते निरखून बघून मी हे आता वेगवेगळ्या प्रकारची अशी वस्त्रे हवी तेवढ्या साईजमध्ये अशी वस्त्र करून देते गणपतीसाठी. नर्मदा आई संस्थेने आणि आत्मनिर्भर या संस्थेने आज मला इथे स्टॉल लावायला संधी दिली, त्याबद्दल आभारी. मी आशा संजीव कंटक. माझ्या प्रोडक्टचं नाव श्री दत्त कलेक्शन आहे. माझ्या बिझनेसला 40 वर्ष पूर्ण झाली आहे आणि आता माझ्याकडे सध्या बेडशीट, पिलो कवर्स आणि बॅग्स वगैरे आहेत. नर्मदा आई, मी आत्मनिर्भर नर्मदा आईतर्फे मला हे मिळालेलं आहे, संधी मिळालेली आहे, त्या संधीचं मी. नमस्कार, माझं नाव मिनल मिस्त्री. मी या पेंटिंगचे फ्रेम बनवले आहे, त्यामध्ये
कलरचे आहेत आणि पेन्सिल स्केच आहेत. यामध्ये रामलल्ला, गणपती, कृष्ण यांची पेंटिंग्स आहेत आणि नर्मदाई महिला औद्योगिक संस्थेने मला यामध्ये भाग घेण्याचा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि मी आत्मनिर्भर या कार्यक्रमामध्ये आणि मला स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. नमस्कार, मी सौ प्रज्ञा प्रशांत परब, राहणार अनाव. मी इथे माझा आपलं शुभंकर मसाले या ब्रँड नेम मसाले घेऊन आलेली आहे इथे. त्याचप्रमाणे मसाल्याच्या जोडीने माझ्याकडे इथे सर्व प्रकारची पीठं आहेत. म्हणजे घावण पीठ, ज्वारी पीठ, मालवणी वडा पीठ, मोदक पीठ म्हणा. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. लसूण चटणी, कढीपत्ता चटणी, जवस चटणी, कोकम आहे, गुळ खोबऱ्याची कापं वगैरे आहेत. हे सगळं मी इथे घेऊन आली आहे. आणि हा मला नर्मदा आई, मी आत्मनिर्भर या संस्थेच्या संध्याताई तेरसे यांनी मला इथे सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. नमस्कार, मी प्रेरणा परब. मी साळगाव जांभरवाडा माझं गाव आहे. आणि आमचे धूप स्टिक्स, अगरबत्त्या आमचे होममेड प्रोडक्ट्स आहेत, जे की आम्ही बनवतो स्वतः. त्यामध्ये असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे सफेद चंदन आहे, कापूर आहे, गावठी गुलाब आहे. असे हे 5-6 प्रकार असतात, जे की सॅम्पल म्हणून आम्ही 100ला 5 असे काढतो. पाव किलो, अर्धा किलो अशा ऑर्डर्स असतात. होलसेल क्वांटिटीमध्ये पण आम्ही डील करतो. आणि अगरबत्त्या किलो वाईज आमची क्वांटिटी वाईज असतात, सो ते पण आम्ही डील करतो. आणि इथे नर्मदाताई या फाउंडेशन मार्फत मी आत्मनिर्भर या प्रोजेक्ट थ्रू आम्हाला हे एक्झिबिशन लावायला मिळालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, नर्मदा आई औद्योगिक सहकारी संस्थे आयोजित प्रदर्शनात मी हर्षल आबा तेंडुलकर, पावनी गृहोद्योग ट्रेडर्स मालक. आमचा इथे मसाला आणि पिठांचा स्टॉल आहे आणि घरगुती फराळाची उत्पादनं आम्ही करतो. तर आमचं खास वैशिष्ट्य असं आहे की घरगुती पारंपरिक पद्धतीचे मसाले आणि पिठं ही आम्ही जास्तीत जास्त बनवतो. आणि खास करून आमचं स्पेशल उत्पादन म्हणजे थालीपीठ भाजणी. त्यापर्यंत 7 प्रकारच्या डाळींचं पीठ वापरलेलं आहे. एकदम पौष्टिक असं आहे. सकाळच्या वेळी झटपट नाश्त्यासाठी अत्यंत उपयोगी असं आहे. नर्मदा आई औद्योगिक संस्थेने मला इथे उत्पादन दाखवण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझं हे 2रं वर्ष आहे. तर चांगल्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे इथे. त्यामुळे पुन्हा मी एकदा नर्मदा आईचे आभार मानतो. धन्यवाद. नर्मदा आई आयोजित मी आत्मनिर्भर या खरेदी महोत्सवात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज महोत्सवाचा 2रा दिवस आहे. मी श्रद्धा सतीश वालावलकर, मी टॅटू आर्टिस्ट आहे. माझा पिंगुळी कुडाळमध्ये टॅटू स्टुडिओ आहे. मी साईड बाय साईड लेडीजची क्लोदिंग लाईन स्टार्ट केली आहे. त्यामध्ये माझ्याकडे लेडीजची कुर्ती, टॉप, 1 पीस, ट्राउझर्स अवेलेबल आहेत. प्राईस रेंज माझ्याकडे 100, 150, 200 एवढीच आहे. फक्त अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगले ट्रेंडी क्लोथ्स मिळावे हेच माझं डोक्यात ठेवून मी हे स्टार्ट केलं आहे. माझा टॅटू स्टुडिओ पिंगुळी कुडाळमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि नर्मदा आईच्या या आत्मनिर्भर महोत्सवात मला सामील होऊ दिलं यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, मी आरोही अरविंद परब. मी नर्मदा आई महिला औद्योगिक मी आत्मनिर्भर या त्यांच्या एक्झिबिशनला पहिल्यांदाच आले आहे. आणि संध्याताईंनी एवढं चांगलं एक्झिबिशन लावल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी माझं हँडमेड प्रोडक्ट्स घेऊन आले आहे, ज्यात मी हाताने बनवलेले वूलपासून फुलं आणि लहान मुलांसाठी क्लिप्स बनवले आहेत. संध्या तेरसे मॅडमने आम्हाला संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. नमस्कार, माझे नाव मानसी मंगेश माणगावकर. मी झारापला राहते. मी आमच्या झारापला सर्व मातीच्या भांडी तयार करून मिळतात. नर्मदा आई संस्थेने मला या प्रदर्शनाला उपस्थित राहायला परवानगी दिली. आणि त्यामध्ये मी कापूर त्याप्रमाणे चहाचा कप यांची पण आमच्याकडे हे होते. त्याचप्रमाणे बाटल्या पाण्याच्या, कुंडी, त्याचप्रमाणे आणि अशा खूप वस्तू तयार होतात. नर्मदा आई या संस्थेने मला इकडे या प्रदर्शनचा 2रा दिवस. मी पहिल्यांदाच या प्रदर्शनला आले.
आणि या प्रदर्शनाला खूप सहभागी केल्याबद्दल मी नर्मदा आईची खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी प्रभू कृषी सेवा केंद्रातून बोलतो. तर नर्मदा आई व मी आत्मनिर्भर भारत यांच्यानी आम्हाला या स्टॉल लावायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल लाईनसाठी उपलब्ध यंत्रसामुग्री, एक पापड मशीन, पीठ मळणी यंत्र, मिक्सर, लसूण सोलणी इतर अवेलेबल आपल्याकडे आहेत, तर तुम्ही भेटू शकता. थँक्यू. नमस्कार, मी शार्दूल तेंडुलकर. आज आम्ही इथे तंत्रसर्व प्रायव्हेट लिमिटेड या ब्रँडद्वारे आम्ही नर्मदा आई संस्थेमार्फत असणाऱ्या एक्झिबिशनमध्ये आलो आहोत. तर आज आमच्याकडे बऱ्याच मशिनरी आहेत तिथे. त्यामध्ये कोकणातील जे फळं असतात त्यावरती प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी आहेत, म्हणजे आंबा, नारळ, काजू आणि कोकम. आणि त्याचबरोबर इतरही मशिनरी आहेत मसाला, पिठं वगैरे बनवण्यासाठी. तर ही आपल्याकडे आहे कांडप मशीन. त्याच्यानंतर ही आहे पल्वरायझर मशीन. हा आहे कोकोनट पल्वरायझर. त्यानंतर इथे पुढे आहे फ्रूट पल्पर. यामध्ये वेगवेगळ्या फळांचा तुम्ही पल्प काढू शकता. त्यानंतर इथे पुढे आहे इलेक्ट्रिक ड्रायर. याच्यामध्ये 50 किलोपासून 1000 किलोपर्यंत कॅपॅसिटी असलेले आपल्याकडे ड्रायर उपलब्ध आहे. त्यानंतर पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या मशिनरी म्हणजे बँड सीलर आणि ही मॅन्युअल पॅकिंग मशीन. इथे पुढे आहे खवा मशीन. यामध्ये 35 लिटरपासून 500 लिटरपर्यंतची कॅपॅसिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि इथे आहे पापड रोलिंग मशीन. त्याच्यासोबत सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक अशा 2 प्रकारच्या मशीन आपल्याजवळ उपलब्ध आहेत. नर्मदा आई संस्थेने आम्हाला इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार, मी भूषण परब. मैत्री इंजिनिअरिंग इंडस्ट्री या नावाने आमची कुडाळ MIDCमध्ये कंपनी आहे. काजू बी प्रक्रिया करणाऱ्या आम्ही सर्व मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो. नर्मदा आई महिला औद्योगिक संस्था यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे. हा आहे काजूचा बॉयलर, त्याच्यानंतर हा आहे काजूचा ड्रायर आणि ही आहे काजू कटिंग मशीन. यामध्ये काजू कटिंग केल्या जातात. कोणाला जर घ्यायच्या असतील तर हे पॅम्पलेट आहे आमचं आणि हे आमचं कार्ड आहे. घ्यायचं झालं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नर्मदा आई महिला औद्योगिक संस्था मी आत्मनिर्भर या उपक्रमाद्वारे आम्हाला इथे स्टॉल लावण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे.